छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आंबेडकर जयंतीचा उत्साह आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, तर मान्यवरांनी देखील अभिवादन केलेलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती जगभरामध्ये साजरी होते आणि त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये पण रात्रीपासून उत्साहात संपूर्ण शहरामध्ये अतिशय आनंदात आणि उत्साहात ही 135वी जयंती साजरी होते। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्य होतं आणि त्यामुळे अतिशय या शहराला महत्त्व आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन जयंती आहे। एक उत्साहाचं वातावरण आहे। त्या निमित्तानं समस्त सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर अभिवादन करतात। आम्ही अभिवादन केलेले आहे और आजच्या जयंतीच्या निमित्ताने हाच संकल्प केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान हे संविधान मला वाटतं जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त मी आपल्या सर्वांना समाज बांधवांना सर्वांना मी शुभेच्छा देतो। संजय राऊत यांनी महिला आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतिहास घडवण्याचं ठरवू नये असं राऊत म्हणतात। शरद पवार यांनी महिला आरक्षण दिलं, राऊतांचं म्हणणं आहे। आमच्या पक्षाचा या धोरणाला पाठिंबा आहेच ना, सगळ्याच पक्षांचा पाठिंबा आहे। फक्त ज्या पद्धतीनं डिलिमिटेशन होणार आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करू। पण महिला आरक्षण हा विरोधाचा विषय नाही आहे ना, पण याचं श्रेय मोदीने घेऊ नये। महिला आरक्षणाची पहिली मुहूर्तमेढ महाराष्ट्रामध्ये घातली गेली आहे शरद पवार मुख्यमंत्री असताना। वारंवार मी सांगतो, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू यांचा वारसा हा महिला आरक्षणासंदर्भात फार मोठा आहे। महिलांना अधिकार मिळाले पाहिजेत ही या राज्याची पहिली भूमिका आहे। त्याच्यामुळे इतिहास घडवण्याचा जो ठेका आज भाजपचे लोक घेऊन फिरतायत ठेकेदारी करत, ते चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।